मोटर जळाली ना आपलं लॉकडाऊन पडतंय झाडाचं मुळे. वेलकम बॅक टू माय न्यू अनदर ब्लॉग. तर आता सकाळचे वाजलेत 11. तर मी ब्लॉग स्टार्ट करतोय. तर तुम्ही बाहेरचा व्ह्यू बघू शकता, एकदम रेनी व्हायले. तर आज काय पाऊसची शक्यता नसेल, तरी पण आता टेरिसवर जाऊ थोडं बघू. थोडं टेरिसवर गेल्यावर म्हणजे आम्हाला पण चांगलं वाटेल ना. चला मग टेरिसवर आल्यावर एक काय पाऊस तर नॉर्मल पाऊस पडायला लागला बघ मित्रांनो. मग हे पाऊस काय जास्त पडे ना, नॉर्मल पडतंय. आपला मंदिर बघा. तर ना मी तुम्हाला नेतो मागच्या शाळेकडं, जी म्हणजे तिथं माझी 1ली ते 4थी पर्यंत शाळा घेतलेली आहे. आता मग 5वी 6वी 7वी 8वी दुसऱ्या शाळेत. तर घरी पोरं आलेत क्रिकेट खेळायला जाऊ म्हणून. तर हे बघा बबल्या इथं आहे. तर बबल्याला सोडा, मी तर क्रिकेट खेळायला मला लय आवड आहे म्हणून मी क्रिकेट खेळायला चाललो. मंदिर पाशी तर आलो, पण हे पाहुण्या एवढं खोटं बोलायला मला वाटलं नव्हतं. हे काय खोटं बोलता रे, भरपूर पोरं आहे म्हणता नाही तर 2-3 पोराला घेऊन बसता. काय रे तू रे, तुला पण कळत नाही का? वो अलग ही लेवल का बंदा काय था. खोटं बोलता, काय असता दात काढून थोबाडी. तर मंदिरात येऊन छोटे पोरांच्या बॉलवर खेळत आहे मी. तर बघू शकता तुम्ही, हे बघा ह्यांच्यामुळे सगळं स्कॅम झालेला आहे बघा. ह्याला कोणी तर नेऊन हाणाय. तर क्रिकेट खेळायची प्रॅक्टिस झालेली आहे. तर आता काय करायचं काय नाही, तर खेळायचं फिक्स झालेलं आहे म्हणून आम्ही चाललो शाळेकडं. तर पोरं सगळे चालले शाळेपाशी. चला मग तुम्हाला दाखवतो आमची शाळा पण, आणि आम्ही तिथं कसं करतो ते पण दाखवतो तुम्हाला. चला माझ्यासोबत. हे बघा आपल्या मागं आपली गँग यायले. चला हे शाळेची वाट आहे आपली. ते सागरचे दादा काय नाला तयार करत आहे. तर आपण आपली शाळा आलेली आहे, तिथे आपली शाळा. तिथं माझी 1ली ते 4थी पर्यंत माझं स्कूल इथं कम्प्लीट झालेलं आहे. तर फायनली आपण पोहोचलोय शाळेपाशी. तर हे बघा आहे आपला ग्राउंड, म्हणजे एवढंसं ग्राउंड मध्ये आम्ही खेळतो. ते आपलं बाउंड्री, तेवढ्यातच आपला चौका छक्का तिथेच झालंय. हे आपलं मागचे पूर्ण स्कूल आहे. हे 1st and 2nd स्टँडर्ड, हे ऑफिस, अँड हे 3rd and 4th स्टँडर्ड. हे तर माझं स्कूल झालेलं आहे. त्यावेळेस हे जे वॉल दिसते ना हे नव्हते, आणि किचन शेड होतं, हे सगळं होतं, फक्त हे वॉल नव्हती. तर आपली टीमची वाटणी झालेली आहे. हे आणि हे माझ्यासोबत आहे, बाकी सगळे ते अपोजिट टीम आहे. ह्यांना आज हरवून दाखवू कसं येणार दणका कसं देतो बघा. तर आपली बॅटिंग झालेली आहे, आता फिल्डिंगला आलोय आपण. तर आपण फिल्डिंग करत होतो. तर आज काय क्रिकेट खेळून लई थकलो होतो म्हणून ब्लॉक करायचं जमलं नाही. मग डायरेक्ट संध्याकाळी ब्लॉक स्टार्ट केलो. आता आम्हाला जायचंय झाड बघायला. आम्ही झाड पाहायला आलोय. तर झाड तर पाहिलो, पण आता त्यांना पाण्याची गरज आहे म्हणून आम्ही मोटर चालू करतोय, म्हणजे जेणेकरून ड्रिपानी सगळ्या झाडांना पाणी जाईल. तर हे बघायचं आता मोटरला कनेक्ट करायला पाईप. तर पाणी सोडताना मी तुम्हाला दाखवतो कसं पाणी सोडतो ते. ड्रिप मध्ये पाणी सोडायचं काम चालू झालेलं आहे. तर तुम्ही बघू शकता आपल्या जो प्रयोग केलाय आम्ही, त्यांनी झाडाच्या सीधा मुळाला पाणी जात आहे. म्हणजे आपण असंच कार्य करत राहतो, म्हणजे आपल्या तांड्यासाठी, आपल्या गावासाठी आपण असलेच कार्य करावं पाहिजे. बघा मग हे सगळे झाड बघा, ह्यानं पाणी चाललंय फुल तिथपर्यंत. ते दिसते ना तिकडं सगळे कव्हर होत आहे ह्याच्याने पाईपाने. झाडांना पाणी एकदम ओके मध्ये जात आहे, म्हणून आम्ही चाललो रिटर्न तिथं मोटर पाहिजे, म्हणजे तिथं मोटरला काय प्रॉब्लेम होऊ नये. जर मोटर जळाली ना आपलं लॉकडाऊन पडतंय झाडाचं मुळे. झाडाला पाणी घालायला मग लोकांना लावावं लागतं पैसे देऊन, त्याच्यापेक्षा हे परवडतं ना, म्हणून ह्याच्याने टाकायचं पाणी. बाकी काय विषय नाही. तर आजचा ब्लॉग इथं एंड करू, भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये.